उत्तर नागपूर म्हटलं की नेहमीच मागासलेला परिसर म्हणून उत्तर नागपूरकडे बघितल्या जाते आणि आज आपण बघू शकतो आम्ही सध्या आहो वांजळा झोपडपट्टी येथे आणि इथलं जे आहे मागासलेल्या भागाचं जिवंत उदाहरण म्हणजे हे जे वांजळा झोपडपट्टी आहे ते आहे. आपण इथले रस्ते बघू शकतो, गंदगी बघू शकतो, गटर लाईनच्या समस्या आहे आणि तेच आपण दाखवण्यासाठी आज VKB न्यूजचा प्रभाग चौपाल या माध्यमातून इथे पोहोचलेलो आहे आणि लोकांच्या काय नेमक्या समस्या आहेत ते जाणून घेणार आहोत. ताई, काय नाव आहे तुमचं आणि किती वर्षापासून इथे राहता? मी रेखा कडू. मी गेल्या 25 वर्षापासून राहतो आणि इथे इतकं मागासवर्गीय आणि 40 वर्षापासून झोपडपट्टीत राहतो. पण प्रत्येक वेळेस आम्ही हर नेता, हर राजकारणी माणसाच्या हातपाय जोडले, हर ऑफिसमध्ये गेलो, पण कोणी आमच्याकडे लक्ष दिले नाही, निवेदन दिले आणि आश्वासन भरपूर दिले, पण एकही असा समोर आलेला नाही आहे की ते आमचा प्रश्न सोडवतील. बस माझी तुमचा पट्टे वाटपाचा मुख्य प्रश्न आहे, काय त्यांचं म्हणणं आहे आणि काय कोणी म्हणतात की नजूल आहे, कोणी म्हणतात की म्हणजे NIT आहे आणि कोणी म्हणतात की आमचं सोसायटी आहे. तर तिथे तुम्ही बोर्ड पाहिलंच असतील की नजूल आहे. तर सर म्हणाले की आम्ही म्हणजे नागरी भूमी आवंटनकडे गेलेलो होतो, अनिल वासनिक सराकडे. त्यांनी म्हणाले की आम्हाला आश्वासन दिले, आम्ही तुमचं करून देऊ आणि पट्टे वाटपचे प्रोसेस. आणि त्यांनी अर्ज वगैरे निवेदन भरपूर दिले. आम्ही बावनकुळेकडे पण गेलो होतो, सगळ्याकडे गेलो होतो, पण आता प्रश्न तो आहे की ते कधीही करतील. काय सांगाल काकू, काय काय इथे नेमक्या समस्या आहे? रस्ते, पाणी, रोड, गटर लाईन. गटर लाईन म्हणजे गटर लाईन बनलेली आहे, पण त्याच्यावर बी लोकांना एक केलं म्हणजे अतिक्रमण केलेले आहे आणि रोडावर आहे. काय सांगाल, काय नेमकी इथली परिस्थिती आहे? ते रोडाची परिस्थिती पुष्कळ आहे मॅडम. तर जाय आले रोड नाही, एकदम जाम होऊन जाते रस्ता. इकडे तिकडे भटकायला जागा नाही मिळत, काही नाही. आम्हाला पट्ट्यासाठी पाहिजे होते, आम्ही काही नाही करणार. पावसाळ्यात काय हालत असते? बहुत परेशानी येते मॅडम आम्हाला. पावसाचा दिवस असा राहते की पूर्ण पाणी रोडात येते. आम्हाला पाणीच्या गटरही पाहिजे आणि मेन मुद्दा पट्टा आम्हाला पाहिजे. काऊन की बहुत परेशानी, कम से कम मला झाले इथं 30 वर्ष झाले. 30 वर्षापासून एवढी परेशानी भोगतात लोक. इकडे तिकडून लोक आम्हाला धमकी देतात की तुमचे झोपडा उठन, 120 फीटच्या बांधकाम आहे, तर 80 फीटाचा रोड म्हणते, कोणी किती म्हणते. किती रोड काढा, पण आम्हाला पट्टे पाहिजे. फक्त माझे उद्देश आहे. आमदार, नगरसेवक इथे येतात का या तुमच्या प्रश्नावर? नाही, कोणी नाही येत. आपण यांच्यापर्यंत पण जाणार आहोत. काय नेमकी इथली समस्या आहे, काय प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही नगरसेवक पर्यंत गेलेत का? माजी नगरसेवक, आमदार? माझं नाव चंद्रशेखर नेवारे आहे. मी वांजळा झोपडपट्टीमध्ये राहतो. माझा जन्म या ठिकाणी झाला, पण अत्यंत दुर्दैवाची ही गोष्ट आहे की कडमना वार्ड नंबर 4, पण आम्हाला जे पट्टे आहे आतापर्यंत पट्ट्याचं निवारण झालेलं नाही आणि रोडची समस्या पुष्कळ आहे या ठिकाणी. कारण की ह्या रोडाचे अतित दुर्घटना झालेली आहे आणि जे आमची प्लॉट पांधन आहे, आम्ही सरकारी पांधन बसलेले या ठिकाणी, नुजूल पांधन म्हणतो त्याला, पण आम्हाला पट्ट्याचे निवारण कधी झालेलं नाही. हर ठिकाणी बावनकुळे साहेबांकडे गेलो, त्यांना निवेदन दिलं. नितीन राऊत साहेब आहे, 4दा आमदार झाले, यांनी आम्हाला फक्त चॉकलेट दिलं, यांनी आम्हाला नाकार दिलं. हो म्हटलं, आम्हाला काही आश्वासन देत झाले कोणी. पण कडमण्याचे नगरसेवक गोतमारेजी हे पुष्कळदा राहिले, पण त्यांनी आमचं काम नाही केलं. मग हे झोपडपट्टीची लोकसंख्या आहे, ही मरणार का जगणार? ही वास्तवाने मरणार की जगणार? की म्हणजे जनावर प्रमाणे सोडून दिलाय झोपडपट्टीला. झोपडपट्टी पासूनच लोकसंख्या तयार होते आणि निवारण म्हणजे प्लॉट एवढे महाग झालेले आहे की आम्ही तो प्लॉट घेऊ शकत नाही. कारण 300 रोजीनं काम करणारी जी व्यक्ती आहे, अरे आज तर खाऊ, उद्याला माहिती नाही उद्या काम जाणार किंवा नाही. त्यांची काही समस्या एवढी आहे, त्यामुळे फक्त पट्टे हवे आम्हाला. पट्टे आणि रोड, आम्हाला 30 फीटचा रोड हवा, बस. आमची एवढी ही समस्या आहे. आणि घरामध्ये पाणी गेलं तर मधामध्ये, पण आम्हाला कोणी मुवाजे दिलेलं नाही. कारण म्हणजे आम्हाला हे जनावर समजत आहे. आमदार, खासदार जे आहेत, आमचे नागपूरमधले मुख्यमंत्री आहेत, बावनकुळे साहेब आहेत, ऊर्जा मंत्री आहेत, एवढे नेते असून त्यांनी आमच्याकडे लक्ष का देत नाही हे लोक? म्हणजे 1990 पासून आम्ही या ठिकाणी राहतो, पण आम्हाला जनावर ह्याप्रमाणे सोडून देण्यात आलेलं आहे. आजी, तू कधीपासून राहते आणि काय काय समस्या? पणगेला येते, पणगेला येते आलो तवरची. त्या शेल्यापासून येतुरी आम्हाला पट्ट पाहिजे. हो का? आणि घरात पाणी शिरते का? हो, घरात पाणी जाते ना. गटर लाईन कशी आहे इथली? गटर लाईन आहे, पण गटर लाईनला सप्पा आलं पाणी.
रोडानं पाणी येतं घरात असते. रोडनी पाणी येऊन घरात शिरते, मग त्याचा घरात पाणी शिरल्यानंतर काही मिळते का, मदत मिळते शासनाची? नाही 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 काही नाही मिळत. इथे नगरसेवक आमदार आहे, ते मदत करतात का तुम्हाला? सगळं येऊन पण पाहत नाही आणि लक्ष पण देत नाही. आम्ही काय करावं असे बोलतात ते लोक. आमची मागणी एवढीच आहे, 30 फुटाचा रोड द्यावं आम्हाला आणि आमच्या झोपडपट्टीला पट्टे द्यावं, एवढीच आमची मागणी आहे. आता पुन्हा माजी नगरसेवक तुमच्या दारापर्यंत येतील, पुन्हा हात जोडतील, काय तुमचं? काय त्यांना आता वोटिंग करायचा विचारच नाही आमचा. आता आम्ही त्याला वोट कर बहिष्कार टाकणार आहोत आम्ही, कारण पूर्ण वस्तीत? पूर्ण वस्ती धरून. कारण की हर वेळेस तेच झालंय, जेव्हा म्हटलं तेव्हा आम्ही त्यांना हे करायचं, ते काही लक्ष देत नाही, काय नाही. झोपडपट्टी आज उद्या उठणार आहे म्हणतात आणि लक्ष देत नाही. तुम्ही काय म्हणाल? नगरसेवक आले. बस आमच्या नगरसेवकाला हेच म्हणणं आहे की आम्हाला पट्टे लागून द्यावं, आमच्या वस्तीतली म्हणजे परिस्थिती सुधारावी, आमच्याकडे समस्याचं हल करावं. बस हेच निवेदन आहे आमचं. बस आजी, किती तू आता पुन्हा नगरसेवक येतील मत मागायला, तेव्हा काय म्हणशील मग? का म्हणे आम्हाला पट्टे पाहिजेत म्हणे. हा, पट्टे पाहिजेत म्हणे, या शेल्यापासून त्या शेल्यावर पट्टे पाहिजेत. आमची झोपडपट्टी उठलेल्या म्हणजे कोण जातील लेकरा बारा घेऊन? लेकरा बारा घेऊन कोण जातील? काय सांगाल, काय नेमका त्रास आहे? काय नेमका त्रास आहे काका तुम्हाला इथे? हमको पट्टे की जरूरत है, पट्टा होना चाहिए, और क्या है। कब से ये झोपड़पट्टी यहाँ पर है? आप कितने 2000 साल के पहले के है। 2000 पहले से। हाँ। क्या कहना है आमदार नगर सेवक जो वो लोग तो आते आश्वासन देते कि हमको चुन के लाओ, हम करेंगे, फिर बाद में वो बोलता मैं हार गया, और वो बोलता वो बम्बई गया, ऐसा बोलते वो लोग। अच्छा, हाँ, बस आश्वासन मिल आश्वासन सब मिलता है। पहले आते तो बोलते हम आएंगे तो बोल कर देंगे, 2 महीने का टाइम दो, 5 साल निकल जाता, कुछ बोलते ही नहीं वो लोग। हारने वाला अपने घर बैठ जाता, जीतने वाला बम्बई पहुंच जाता है। अच्छा, अभी फिर से वो जो माजी नगर सेवक रहे फिर से आपके पास आएंगे, क्या कहना रहेगा आपको? नगर सेवक तो शुरू से यही बोलते हैं कि मेरे हाथ में नहीं है, ये आमदार के हाथ में, खासदार के हाथ में, मंत्री के हाथ में, मुख्यमंत्री के हाथ में है। नगर सेवक क्या करेगा? नाली का काम है, चौक है तो बोलो मैं कर देता हूँ, पट्टा देने का तो वो लोग का काम है ना, वो लोग करते ही नहीं, आश्वासन देते चले जाते हैं। गडर का काम जो है वो तो नगर सेवक का है, उस पर क्या कहना है उनका? मैडम, जो विकास कार्य में पूरा अधूरा है। उत्तर नागपुर के आमदार भी कोई काम करता नहीं, यहाँ के करंट नगर सेवक है वो भी बराबर ध्यान देते नहीं है। और यानी जो पट्टे की कई सालों से आश्वासन, हम 1996 से यहाँ रहते हैं, 96 से कोई सुविधा यहाँ पर है नहीं। तो गटर लाइन डाली हुई है और इलेक्ट्रिक लाइट है, बाकी इसके अलावा कुछ नहीं है। लोगों को आने जाने में बहुत तकलीफ होती है, रोड की इतनी समस्या है कि बहुत सारी समस्या है। तो इसीलिए मेरा जो भी उम्मीदवार रहेगा कि हम लोग वोटिंग डालने वाले नहीं है, कि आप लोग यहाँ विकास कार्य करते हैं तो वोटिंग होंगी, नहीं तो वोटिंग होंगी नहीं। काय म्हणणार काका, काय उत्तर असेल माजी नगरसेवकांना आणि काय नेमकं तुमच्या समस्या? समस्या आहे की काय म्हणते, जो रोडच्या काही काम ते काय ती 120 ची 100 फूट वरची बांधा नाही आहे, आणि त्यानंतर काय 95 पासून झोपडपट्टी बसलेली आहे, आणि समोरच्या काने जे लेआउट आहे ते समोर काने येऊन राहिले, झोपडपट्टीसाठी जागा नाही आणि रोड नाही. इथे रोडाच्या माध्यमातून वाहक जास्त झाली आहे आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट जास्त काने होऊन राहिले. ते त्यामुळे काही झोपडपट्टीवाला बी त्रास आहे ना, काही नगरसेवकाकडे आम्ही जातो तर ते फक्त आश्वासनवर देत आहेत आम्हाला की नाही काम ते आम्ही आमच्याकडे जेवढं काम आहे ते आम्ही करू. इथल्या गडर लाईन, रस्ते कसे आहे, पावसाळ्यात काय स्थिती असते? पावसाळ्यात तर भयंकर स्थिती आहे. तुम्ही जर पावसाळ्यात जर आले तर इथे चालू शकत नाही. घरात पाणी शिरतं? प्रत्येक घरामध्ये शिरते ना, पाईपलाईन काढतो मॅडम. मग प्रशासनाची काही मदत मिळते? काही मिळालं नाही. लोकांनी पुरे झोपडी पाहून अंधेर बारिश पण जेव्हा बी आले तर पुरे पाईपलाईन पाणी काढतात लोक, मशीन लावून, मोटर लावून. सर घरातलं पाणी संडासच्या मध्ये घुसते, ते बाहेर काढतात. महापालिकेला वगैरे याबाबत तक्रार केली का आता महापालिकेच्या निवडणुकीत? नाही, याच्या अगोदर केलेली आहे. हा, म्युन्सिपल कॉर्पोरेशन याला नाही, एनआयटीच्या बी याला. इथे सफाई कर्मचारी वगैरे येतात? नाही येतच नाही. निवडणुका आल्या आहे, जर नगरसेवक आता पुन्हा येतील तुमच्याकडे तर काय म्हणाल? आम्ही म्हणून आम्हाला पट्टा पाहिजे आणि 30 फुटाचा रोड पाहिजे, त्यानंतर आम्ही वोटिंग करून, नाही तर नाही करणार. तुम्ही काय म्हणाल? आम्हाला 30 फुटाचा रोड पाहिजे, एवढ्या दिवसापासून राहून राहिलो तर. आणि माझे नगरसेवक येतील, त्यांनी जे आश्वासन दिले होते ते पूर्ण केले नाही, त्यांना उत्तर काय? तेच बोलावं, एले तेच बोला. पुन्हा संधी द्या. पुन्हा संधी नाही, त्याला संधी नाही द्यायची. आपण जेव्हा आपलं करून देते कामं त्याला सोड देऊ ना आपण. तुम्ही काय म्हणाल? आम्ही तेच म्हणणार, रोड आम्हाला रोड पाहिजे आणि पट्टे पाहिजे.
बड़ी बड़ी गाड़ियां आती है, बड़ी बड़ी बसें आती है और ये ब्रेकर नहीं है तो कितने लोग गिरे, 2-4 जन तो वहाँ पे गिरे, बहुत हम लोग उठाए, ऑटो भी गिर गए। इसलिए रोड बड़ा कर दो और ब्रेकर बना। आश्वासन देने से नहीं होगा ना, करना चाहिए ना। आश्वासन तो सभी देते हैं, फिर वो काम ही नहीं होगा तो कोई मतलब ही नहीं है ना। तो फिर नक्कीच आपण बघतो की हा प्रभाग 4 वांजरा झोपडपट्टी आहे. इथे रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. गडर लाईन जे आहे ते चोक झालेले आहे. गडर लाईनवर अतिक्रमण केल्याचं सांगितलं जात आहे आणि पट्टे वाटप यांचा जो मुख्य मुद्दा आहे या वस्तीत जे आहे 40 वर्षापासून ही वस्ती बसलेली आहे. मात्र अजूनही पट्टे वाटप झालेले नाही. प्रत्येक नगरसेवक असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, त्यांनी फक्त आश्वासन दिलं असंच एकंदरीत मत यांचं आहे. जर का आमचे कामं पूर्ण झाले नाही तर आम्ही मतदान करणार नाही, बहिष्कार टाकू असं मत जे आहे येथील नागरिकांनी व्यक्त केलेलं आहे. विकेबी न्यूज साठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर.